असा रेडी टू बॅट पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा. चला आणि 95 आपण सुद्धा या ठिकाणी जायचंय, मैदानाचा ताबा मात्र घ्यायचा आहे. जगदंब कोकाना आपल्याकडे एक्स्ट्रा प्लेयर आहे का? 12th मॅन लवकरात लवकर पाठवायचं आहे. जगदंब कोकाना. सर्व क्रीडा रसिकांचं हार्दिक स्वागत. DPL 2025 एक मानाचा करंडक आणि नेवासा तालुक्यातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव. या क्रीडा महोत्सवाचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील सामना क्रमांक जर बघितला तर 6 आपण बघतोय. जगदंबा 11 कोकाना यांच्या विरोधात पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा. चला पहिला चेंडू बघायला मिळतोय आणि धावांसाठी धावधाव सुद्धा सुरू झालेली आहे. अवांतरची घोषणा आहे बघा या ठिकाणी. अगदी पहिल्या चेंडूला अवैध घोषित केलं गेलं. मुख्य पंच महेंद्र भवर सर आपण बघतोय. तर रोहित धुमाळ जे पहिलं षटक या ठिकाणी हाताळत आहेत. पप्पू डवले आहेत बघा. अगदीच 3 धावा या ठिकाणी धावफलकावर पूर्ण होताना बघायला मिळत आहेत. आघाडीची जोडी अगदी ज्यांनी मागील सामन्यामध्ये चांगला प्रारंभ दिला होता तीच जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये बघतोय. नामदेव दाने आणि
पप्पू डवले, चांगला चेंडू बघा रोहित धुमाळ यांचा. चला सुरेख फटका आहे. अगदी 7 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि या सत्रातील पहिला चौकार अर्थात नामदेव दाने यांच्या बॅटतून आलेला एक पॉवर प्लेचा फायदा अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये उचलला जातोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा कॉट अँड बॉलची संधी ती मात्र पूर्ण केल्या गेली आणि पुन्हा एकदा आपण बघतोय नामदेव दाने झेलबाद झालेले. एक बाद 7 धावा आहे बघा धावफलकावर. बंटी साठे आलेले बघा. पहिला चेंडू या चेंडूला क्लिअर केले बघा. लाईन मध्ये येत असताना एक सिंगल पूर्ण करतायत. सिंगल पूर्ण झाल्यानंतर आपण बघतोय धाव फरकावर 8 धावा आपल्याला बघायला मिळतील. तर एक कमालीचं षटक बघा. अर्थात काही धावा खर्च झालेल्या आहेत परंतु नामदेव दाने यांना या षटकामध्ये पकडल्या गेलं. लॉंगनच्या दिशेने खेळलेला फटका आहेत. दोन धावा या ठिकाणी पूर्ण करीत असताना बघायला मिळतील आणि षटकाला देतोय आपण पूर्ण विराम. तर षटक क्रमांक 1 या ठिकाणी मात्र संपन्न झालं आणि पहिल्या षटकानंतर एक गडी खर्च करीत असताना डबल डिजिट मध्ये आपण गेलोय. 10 धावा धावफलकावर असणार आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आहे बघा. मैदानाच्या आतून मात्र येतोय. तर गोलंदाज विनोद तांबे कॉट बिहाइंडचा अपील आहे आणि आव्हांतरची घोषणा आहे बघा. हे चित्र सुद्धा अनेक स्पर्धेमध्ये बघायला मिळत आहे. व्हाईटच्या इशाऱ्यासह आपण बघतोय धावफलक 1 पुढे मात्र जाईल. या ठिकाणी 11 धावा धावफलकावर आहेत. एक नेल्सन फिगर बघायला मिळेल बघा. एक षटकानंतर 1 बाद 11.
हो यावेळेस यावेळेस स्कॉर बिहाइंड. नक्कीच आपलातून झेल पकडला यष्टीरक्षकानं आणि एक मोठा धक्का. बंटी साडे यावेळेस स्कॉट बिहाइंड, फलंदाज बाद. आदित्य बनसोडे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मात्र येत आहेत. काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका आहेत. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी आहेत. सुखरूप चेंडू मात्र गोलंदाजापर्यंत पोहोच केलाय. एक सिंगल धाव फरक पुढे जाईल. दोन बाद 12 धावा आहेत. हा एक चांगला चेंडू आहे आणि यावेळेस जर बघितलं तर पप्पू डवले माग परतलेत. संघनायक बाद आहे. या बाई काही लाईन मुळे बघा हे मुख्य व्यासपीठाच्या पलीकडे जो स्टेज आहे तो माता भगिनींसाठी आहे. त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी उठायचंय तिथून. धन्यवाद धन्यवाद मित्रांनो. प्रकाश शिजूळ चांगलं क्षेत्ररक्षण आहे बघा आणि त्या ठिकाणी थोडीशी फंबल झाली. त्याचे परिणाम आपण बघितले. एक सिंगल अगदी इमिजिएट काहीशा वेगात आपण बघतोय जे पूर्ण झाल्या गेले. 13 धावा असणार धाव फलकावर. तर षटक क्रमांक 2 आपण बघतोय विनोद तांबे. या षटकामध्ये जर बघितलं तर एक चांगली आणि धारदार गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. फॉलो थ्रू मध्ये रोखण्याचा प्रयत्न आहेत. चेंडू मात्र डॉट असणार आहे त्या ठिकाणी कारण संघ नायक प्रमोद काटे यांचा वेळेवर आलेला बॅकअप आणि दोन्ही बॅटर्सने यावेळेस मनावर ब्रेक ठेवलाय कारण अगोदरच 3 फलंदाज बाद झालेत. 13 धाव फलकावर आहेत. एका भागीदारीची गरज आहे ती भागीदारी करावी लागेल कारण येणाऱ्या काळामध्ये तुमच्या गोलंदाजांकडे बँक बॅलन्स असणं गरजेचं आहे. लॉंगॉनकडे खेळलेला फटका आहे. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी असतील. थोडीशी फंबल त्या ठिकाणी आणि त्यानंतर एक सिंगल आपण बघतोय पूर्ण झाली. षटक या ठिकाणी पूर्ण होईल. 2 षटकानंतर धाव फलकावर आहेत. 14 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. क्षमस्व या ठिकाणी 15 धावा आहेत 2 षटकानंतर. तर रवी पाटील गोलंदाजीला आलेत बघा. रवी सर आणि पहिला चेंडू जर बघितला तर चेंडू चांगला होता. एसटी रक्षकाची कामगिरी त्या समज आली नाही. बाईचा इशारा येतोय.
बाईकच्या इशाऱ्यानं धावफलक मात्र पुढे जाताना आपण बघू शकता. धावफलकावर होत आहेत धावा या ठिकाणी 16. एक चांगल्या गतीनं गोलंदाजी करतात या ठिकाणी रवी पाटील. यावेळी चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षकापासून दूर पडलेला हा झेल. त्यानंतर एक चांगल्या ताळमेळसह 2 धावा मात्र या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. ताळमेळ सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे बघा. या ठिकाणी तुम्हाला ताळमेळ चांगला राखावा लागणार आहे. पडझड रोखावी लागणार आहे. चांगल्या फटक्याचं सिलेक्शन करावं लागणार आहे आणि खराब चेंडूंवर काही मोठे फटके सुद्धा मारावे लागतील. बॅक टू द बॉलर खेळलेला फटका आहे. लॉंग ऑफ मध्ये प्रोटेक्शन आहेत. प्रमोद रक्ताडे यांच्या माध्यमामध्ये चेंडू गोलंदाजापर्यंत पोच केला जातोय आणि धावफलकावर धावा जर बघितल्या तर 19 धावा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत आहेत. तर कनेक्शन ठीकठाक आहे आणि झेल त्या ठिकाणी सुटलेला आहे. 2 धावींचे प्रयत्न सुद्धा आपण बघतोय यशस्वी होताना. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 21 धावा धावफलकावर असणार आहे. तर या षटकामध्ये सिंगल डबल अशा धावा बनवल्या जात आहेत. चांगली गोष्ट आहे. यावेळेस एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका. संघ नायक प्रमोद काटे चेंडू मागे. तर यावेळेस सिंगलच्या मदतीने धावफलकावर होत आहेत 3 बाद 22 धावा. एक मोठा सामना या ठिकाणी जगदंब 11 कोकाना यांच्या विरोधात पसायदान स्पोर्ट क्लब नेवासा. बॅटीच कडा परंतु यष्टीरक्षकापासून दूरवर पडलेला हा झेल आणि चेंडू मात्र डॉट आहे. धाव मात्र निघाली नाही आणि या ठिकाणी नक्कीच 3 षटकांची होणारी समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 22 धावा. यानंतर टॉसला तयार राहायचंय श्री आर्यन्स नेवासा फाटा यांच्या विरोधामध्ये शिवम फायटर्स नेवासा बुद्रुक. या दोन्हीही संघ नायकांना विनंती असेल आपण या ठिकाणी तयार राहायचंय टॉससाठी. श्री आर्यन्स नेवासा फाटा यांच्या विरोधामध्ये शिवम फायटर्स नेवासा. हा सामना थोडासा मोठा बघायला मिळेल बघा. पहिला चेंडू मात्र खराब येतोय. या ठिकाणी किरण हातोंडे गोलंदाजी मार्कवर आहे. वाईटचा इशारा मात्र येतोय. वाईटच्या मदतीने धावफलक पुढे जाताना बघतोय आपण 23 धावा. चला समोर मारण्याचा प्रयत्न होता. चेंडूला उंची मात्र आहे आणि त्या ठिकाणी झेल सुटला आणि चेंडू सीमेरेषेच्या पलीकडे सुद्धा गेलेला आहे. कैच छूटा, गेंदबाज का दिल टूटा और बल्लेबाज ने 4 रन लूटा. चौकार घेऊन गेलेत आणि चौकाराच्या मदतीनं धावफलकावर 27 धावा. बघूया. सुरेख अप्रतिम बघा. हे तंत्र आहे. कॉपी बुक कट केलाय चेंडू आणि त्यानंतर देखील एक सुरेख खणखणीत चौकार येतोय. 4 धावा. तीन बाद 31 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 4 आपण बघतोय.
हा शेवटचा पर्याय होता बघा गोलंदाजाला पायाचे वेध घेतले गेले. अगदी यॉर्करचा प्रयोग केला या ठिकाणी किरण तोंडे यांनी. त्यामध्ये खऱ्या अर्थानं आपण बघतोय थोडंसं यश मिळालं कारण या ठिकाणी लेग बायच्या स्वरूपात एक सिंगल पूर्ण झालेली आहे. धावफलकावर 32 धावा होत आहेत. मिड विकेट कडे खेळलेला फटका बिटवीन द गॅप आणि ओ हो चांगलं क्षेत्ररक्षण बघा, कमालीचं शानदार क्षेत्ररक्षण. हा 2 धावा या ठिकाणी नक्कीच बचावला गेला. 2 धावांचं रक्षण त्या ठिकाणी झालंय आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक मात्र पुढे जाईल. 3 बाद 34 धावा, 3 बाद 34 धावा आहेत धावफलकावर. पुन्हा एकदा आपण बघतोय लॉंगनच्या दिशेने खेळलेला फटका आहे. त्यानंतर यावेळेस मात्र सिंगल मिळाली. हा सिंगल डबल या ठिकाणी पूर्ण करतायत. 2 चौकार सुद्धा आलेले या षटकामध्ये. एक मोठं षटक बनवण्याचा प्रयत्न आणि यावेळेस फटका फसलेला आहे. आणि त्या ठिकाणी जर बघितलं तर पुन्हा एकदा निर्जन स्थळी जाऊन पडलेला हा चेंडू. संधी जर बघितले तर 2 धाव्यांची होती आणि ती संधी पूर्ण केली गेली. 2 धावेनं धावफलक पुढे गेला आणि या ठिकाणी 4 षटकांची होणारी समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी 3 बाद 37 धावा पूर्ण झालेल्या आहे. किशोर महाराज आणि दीपक माळी यांचं सहर्ष स्वागत असेल. जॅकपॉट षटकाचा इशारा आलाय बघा यावेळेस महेंद्र सरांचा. महेंद्र भवर सर, कल्याण मुंबई त्यांना साथ देत आहेत. उमेश केने हे देखील कल्याण मुंबई येथील रहिवासी आहेत. 4 मुंबईकर. सचिन पवार येत आहेत गोलंदाजी मार्कवर. तर या षटकामध्ये 16 धावांचे गणित सुरू झालेत बघा. जॅकपॉट षटक आहे, 16 धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू अगदी जमिनीला समांतर खेळला गेलेला फटका आणि त्या ठिकाणी फंबल. 2 धावा अगदी पहिल्या चेंडूमध्ये पूर्ण होताना बघायला मिळतील. आणि हे 16 धावांचं गणित खऱ्या अर्थाने या ठिकाणी सुरू झालेलं आहे. 16 धावा बनवायच्या आहेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा निघालेल्या आहेत. आदित्य बनसोडे स्ट्राइक एंडवर आहेत. यावेळेस चेंडू हवेत आणि क्षेत्ररक्षक चला नाही घेऊ शकले झेल. संधी होती बघा, अर्थात संधीचं सोनं मात्र झालं नाही. सिंगल या ठिकाणी पूर्ण केल्या. पहिल्या 2 चेंडूंमध्ये 3 धावा आहे. तर उरलेल्या 4 चेंडूंमध्ये 13 धावा बनवायच्या आहेत जर तुम्हाला जॅकपॉट पाहिजे. आणि जर 16 धावा बनल्या नाही तर संघाला नुकसान नक्कीच या ठिकाणी भोगावं लागेल. लॉंगनच्या दिशेने खेळलेला फटका आहे. कमालीचं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. एक सिंगल याही वेळेस पूर्ण झाली. 41 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या 3 चेंडूंमध्ये या ठिकाणी आपण बघतोय सचिन पवार यांनी अवघ्या 4 धावा खर्च केलेल्या आहे. उरलेल्या 3 चेंडूंमध्ये 12 धावा बनवायच्या आहे. तर या चेंडूवर मोठा फटका बघायला मिळेल का? कारण आदित्य बनसोडे आपण बघतोय स्ट्राइकवर आहे. हा पुन्हा एकदा दिशा तीच आहे. काऊ कॉर्नरच्या दिशेने खेळलेला फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. पाच धावा बघतोय आपण या ठिकाणी पूर्ण झालेल्या आहेत. हो यावेळेस टायमिंग चांगला आहे आणि गरज अगदी इच्छापूर्ती करणारा
11 धावा आलेल्या आहेत बघा. 11 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि 16 धावा बनवण्यासाठी तुम्हाला 5 धावांची गरज आहे. हा म्हणजे तुम्हाला षटकारच मारावा लागेल. तुमचं नशीब जर जोरावर असेल तर तुम्हाला पंचम सुद्धा मिळू शकतो. हा चला आता समाधानाची गोष्ट मात्र झाली, कारण यावेळेस नक्कीच भोवर सरांचा इशारा जो अवांतर धावेचा येतोय, त्यामुळे 1 चेंडू आणि 4 धावा 16 धावा बनवण्यासाठी म्हणजे जॅकपॉट षटकाचा जर फायदा उचलायचा आहे तर तुम्हाला एक चौकार मात्र खेचावा लागेल. आदित्य बनसोडे यांच्यामध्ये ती ॲबिलिटी आहे, ती ताकद आहे. आपण अनेक स्पर्धेमध्ये बघितलंय, परंतु स्ट्राईकला प्रकाश आहे, माफ करा. प्रकाश यावेळेस मात्र ओहो काय फटका खेळलाय आणि या ठिकाणी जॅकपॉट षटकामध्ये तर 64 धावा झालेल्या आहेत बघा. म्हणजे त्या जॅकपॉट षटकामध्ये खेळताना प्रकाश यांनी प्रकाशमय केलंय त्या जॅकपॉट षटकाला. अतिशय महत्वाच्या क्षणी आपण बघतोय प्रकाश यांच्या बॅटेतून 2 गगनचुंबी षटकार आलेत आणि यावेळेस गोलंदाजाचा बॅड लक सुद्धा मी म्हणेल, कारण त्या ठिकाणी एक वाईड सुद्धा चेंडू त्यांच्या माध्यमामध्ये टाकला गेलाय. संघ नायक आलेत गोलंदाजी मार्कवर प्रमोद काटे, त्यांना वेलकम केलंय. आइए आपका स्वागत. एपा पलीकडचं जे व्यासपीठ आहे ते महिलांसाठी राखीव आहे. सुनील भाऊ सवई, आपण इकडच्या स्टेजवर या, ते महिलांसाठी राखीव आहे. धन्यवाद सुनील भाऊ, आपलं स्वागत आहे. फलकावर या ठिकाणी बनवल्या गेल्या तब्बल आणि तब्बल 77 धावा. 77 धावा या ठिकाणी बनवल्या जात आहेत. वेगानं आपण बघतोय पुन्हा एकदा कमालीचा फटका बघा, बॅकफुटवर आले आणि खूपच अगदी जलद गतीने यावेळेस हॅड्रिक षटकार आपण बघतोय. षटकारांची हॅड्रिक या ठिकाणी पूर्ण करताना आदित्य बनसोडे, मी अगोदर सांगितलं होतं अनेक मैदानामध्ये अगदी या फलंदाजाने प्रभावित केलेलं आहे. गोलंदाजी सुद्धा त्यांची चांगली बघा. 3 बाद 83 धावा आपण बघतोय या ठिकाणी पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. यावेळेस उंची आहे. चला पुन्हा एकदा झेल सुटलाय.
बघा दोन्ही बॅटर्स मध्ये दोन्ही बॅटर जर बघितलं तर अगदी चांगली फलंदाजी करतायत, धावा बनवतायत, धावा कमवतायत. प्रकाश शिजोळ यांनी मागच्या षटकामध्ये 2 षटकार खेचत असताना जॅकपॉट षटकाची ती जी गरज होती ती पूर्ण केली. तर या षटकामध्ये आदित्य बनसोड यांनी मात्र षटकारांचा अक्षरशः पाऊस पाडलाय. षटकारांची हॅट्रिक आपल्याला या ठिकाणी बघायला मिळाली. या षटकामध्ये जर बघितलं तर पहिल्या 4 चेंडूंमध्ये 21 धावा बनवल्या गेलेल्या आहेत. यावेळेस नो बॉल बिमर आणि त्यानंतर हा चेंडू देखील हा क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यानंतर बघतोय आपण चेंडू दरम्यानच्या काळामध्ये रोखला गेलाय. नो बॉलचा इशारा आहे आणि त्यानंतर फ्री हिट सुद्धा आपण बघू शकता जी दिली जात आहे. चला आता मात्र संधी आहे अक्षय बनसोडे यांना, आदित्य बनसोडे यांना. ट्रेड मार्क आहे बघा, अगदी समोर मारलाय आणि खूप दूरवर मारलेला आहे. लांब लचक षटकार. तर लकी ड्रॉच्या सायकली आलेल्या आहे. पटापटा तिकीट विकत घ्या आणि आपल्या नशिबाला चॅलेंज करण्याची संधी बघा. आपलं भाग्य तपासून पाहण्याची संधी आहे. 94 धावा धावफलकावर. चला एक चेंडू चांगला पडलाय परंतु त्या ठिकाणी यष्टीरक्षक गोलंदाजाला साथ मात्र देऊ शकले नाही. अ 95 धावा झालेल्या आणि 96 धावांचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे. जगदंबा 11 कोकाना संघासमोर. तर आजच्या या लकी ड्रॉ चे बक्षीसदाते आहेत आज श्री साई सायकल मार्ट या संस्थेचे मालक आदरणीय कैलास गायकवाड साहेबांच्या वतीनं आजची सायकल या ठिकाणी आलेली आहे. त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. त्याचप्रमाणे या स्पर्धेतील एक खेळाडू आदरणीय दिनेशजी विखोना ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आजची पैठणी आलेली आहे. त्याचप्रमाणे किचन हँड ब्लेंडर अनिल भाऊ शिर्के जगदंबा इलेक्ट्रिकल्स यांच्या वतीनं आज हँड ब्लेंडर आलेलं आहे. त्यांचे देखील मी या ठिकाणी आभार मानतो. आणि ज्यांच्या वतीनं आपल्याला ई बाईक आलेली आहे अगदी हापसे बाईक या संस्थेचे मालक आदरणीय ऋषिकेशजी हापसे पाटील. आणि आजचं तिकीट आजच कामा येणार आहे बरं का. उद्या हे तिकीट काही कामाचं राहणार नाही हे लक्षात ठेवायचं आहे. फक्त येणाऱ्या काळामध्ये ई बाईक जी आहे तिचं तिकीट 5 दिवस विकलं जाणार आहे आणि ही बाईकच्या तिकिटाचा ड्रॉ 5व्या दिवशी होणार आहे. आणि ई बाईकचं तिकीट आहे 100 रुपये. 100 रुपयात तो भाग्यवान असणारे जो दुचाकी घेऊन जाणार म्हणजे ई बाईक 100 रुपयात.
आणि बाकीची सर्व तिकीट प्रत्येकी 10 रुपयाची आहे आणि ही तीनही पारितोषिक रोज दिली जाणार आहे बघा. चला चला लाईनीत नामदेव दाने लाईनीत चला. पप्पू डवले पटापट चालायचंय. एक डबा जास्त महाग राहिलाय. बॅटर तयार ठेवायचे आहेत आणि 12th मन लवकरात लवकर कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचे. नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे. अगदी रात्रसमयी जे क्रीडा रसिक खास या खेळावर प्रेम असणारे या ठिकाणी उपस्थित आहे त्यांचं मात्र स्वागत. स्पर्धेचा पहिला दिवस आणि तालुक्यातील क्रिकेटचा महासंग्राम. थोडासा वेग द्या खेळाला, थोडासा वेग द्या. पंचांना विनंती असेल थोडासा वेग द्यायचा आहे बघा. तर स्ट्राईकवर ऋषी धुमाळ आणि नॉन स्ट्राईक एंडवर रितेश. दोन बॅटर ऋषी स्ट्राईकला आणि रितेश नॉन स्ट्राईकला. अगदी लेट्स प्लेचा आवाज या ठिकाणी आलेला आहे. पहिला चेंडू आहे, पहिल्या चेंडूवर आक्रमण मात्र केलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण आदित्य बनसोडे यांचं. अर्थात 2 धावांचं रक्षण आणि 2 धावा खर्च या पद्धतीने आपण बघतोय धावफलकाला खोलल्या गेलंय. अगदी 2 धावा धावफलकावर आपल्याला बघायला मिळतील. तर या ठिकाणी ई बाईक साठी पहिलं तिकीट फाडलंय अनिल परदेशी साहेबांना. तर अनिल परदेशी साहेब आपलं स्वागत आहे. ई बाईकचं तिकीट 5 दिवस चालणार आहे आणि 5व्या दिवशी ड्रॉ होणार आहे बघा. आणि ई बाईकचं तिकीट रुपये 100 रुपये प्राइस आहे. 100 रुपयात गाडी, 100 रुपयात गाडीचं स्वप्न पूर्ण होणार. नामदेव दाने चेंडू खाली आलेले आहेत. पकडला जातो झेल. पहिला धक्का, पहिल्या विकेटचं पतन, फलंदाज बाद. निलेश खंडाळे यांना विनंती कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. विजयजी पठाडे साहेब यांचं हार्दिक स्वागत आहे. चला चला त्या ठिकाणी वेळ वाचवा. बॅटर लवकर येत जा. हा याही नंतर आपल्याला काही सामने घ्यावायचे, लक्ष ठेवायचं.
निलेश भाऊ. टॉसला सुद्धा तयार राहायचंय. तर या ठिकाणी चांगला चेंडू आहे. श्री आर्यन्स नेवासा पाटा यांच्या विरोधात शिवम फायटर्स नेवासा बुद्रुक. तयार राहायचंय आपण टॉस साठी. अशोक पानकडे सर आणि नितीन बुरुडे सर. बघूया. हा कॉडबिहानचा अपील होतो यावेळेस. मात्र आपण बघतोय या अपीलला फेटाळलं जात आहे. डॉट चेंडू आहे सगळ्यात चांगली गोष्ट. डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये म्हणजे पहिल्या षटकानंतर जर बघितलं तर एक अफलातून गोलंदाजी आपल्याला बंटी साठे यांची बघायला मिळाली. 1-4 ही परिस्थिती मात्र जगदंबा 11 कोकाना संघाची झालेली आहे. तर मैताब सय्यद आले बघा गोलंदाजी मार्कवर आणि स्ट्राईकवर किरण दहातोंडे. डॉट चेंडू मात्र बघतोय आपण. यावेळेस बॅटीचा स्पर्श आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र असतील. असलम पठाण यांच्या माध्यमामध्ये आपण बघतोय चेंडू परतवला जातोय गोलंदाजापर्यंत. तर सिंगल मिळालेले एका धावेच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरकत जाईल. 5 धाव फलकावर आहे. बॅटीची कडा आहे आणि पुन्हा एकदा बंटी साठे चेंडू खाली येत आहेत. पकडतील झेल आणि या ठिकाणी रितेश मैदानात होतोय फेल फलंदाज बाद. ऋषी बाद झालेला आहे क्षमस्व. नवीन बॅटर रोहित धुमाळ. त्याला साईडला काढून दे. अरे इथं ठेवलं काय? मी होतो. चला बिटवीन द गॅप एक चांगला फटका आहेत. अगदी चौकार जो या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. गरजेचा चौकार या ठिकाणी येतोय. धाव फलकावर अगदी 9 धावा. चला अवंतरची घोषणा यावेळेस. थोडं दिशेवर नियंत्रण मात्र यावेळेस बघायला मिळालं नाही. मैताब सय्यद एक जुनं नाव आहे बघा. तालुक्यातील एक अनुभवी गोलंदाज. अफाट वेगाने यावेळेस चेंडू गेलेला आहे. व्हेरिएशन जास्त करतायत. मागील चेंडू वाईड होता. यावेळेस पुनरागमन करताना अगदी डॉट चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय. यावेळेस यॉर्कर. हा अनुभव आहे मैताब सय्यद यांचा. तो आपल्याला बघायला मिळतोय या ठिकाणी. एक सिंगल आणि षटकाची समाप्ती. या षटकामध्ये 7 धावा दिल्यात. एक चौकार असताना आणि एका फलंदाजाला बाद सुद्धा केलाय. तर 2 षटकानंतर 2 बाद 11 धावा आहे धावफलकावर. बॅटिंग पॉवर प्लेचा इशारा आपण बघतोय मैदानाच्या आतून आला गेलाय. सवय चालला का?
2 षटकानंतर 2 बाद 11 धावा या ठिकाणी झालेल्या आहेत. टायमर लावतो का रे? टायमर ऑन आहे बरं का. चोवीस चेंडू आणि 85 धावांची गरज आहे. हो, काय फटका होता बघा. दिशा से भटके तो मिलेंगे फटके. बॉलर कोण आहे? तो भव्य स्वागत केलंय आणि डाव्या इष्टीच्या दिशेने टाकलेल्या चेंडूला मात्र खूप दूरवर पाठवलंय. षटकारांना स्वागत करताना रोहित धुमाळ 17 धावा फळकावर आहे. टीव्ही चेंडू 79 धावांची गरज आहे बघा. आता यांना फलंदाजीमध्ये सातत्य दाखवायचंय, धावा बनवायच्या आणि जॅकपॉट षटकामध्ये सुद्धा या संघाला भरभरून धावा बनवाव्या लागतील. चला यावेळेस गोलंदाज पुनरागमन करतायत. झेल त्या ठिकाणी सुटलाय. मला वाटतं प्रकाश होते त्या ठिकाणी, दूरवर राहिलेत. अवघड झेल दरम्यान एक सिंगल बघतोय आपण मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झाले गेले. किरण 10 तोंडे आपण बघतोय स्ट्राईकवर मात्र येत आहेत. यावेळेस कट केलेला आहेत. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. ओ हो सुरेख क्षेत्ररक्षक. दादा सिंगल मिळाली. धावफलक पुढे गेलं. 19 धावफलकावर माने दादा होते बघा. त्यांचं क्षेत्ररक्षण अगदी सुंदर आपण बघितलं. यावेळेस मात्र डॉट चेंडू आहे. उदय जावळे पहिल्या षटकारानंतर आपण बघतोय 3 चेंडूंमध्ये त्यांनी 2 धावा खर्च केल्या. हा पहिल्या चेंडूवर मात्र षटकार आलेला आहे. त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न खऱ्या अर्थानं गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय. संघाची गरज आहे. बॅटीचा स्पर्श आहे आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाही. चला बॅकअप वेळेवर आला त्या ठिकाणी. त्या कारणे आपण बघतोय काही धावा निश्चित त्या ठिकाणी वाचवल्या गेलेल्या. 2 धावा खर्च, 2 धावा मात्र वाचलेल्या आहे. 21 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. तर शेवटचा चेंडू असणार आहे मैदानाच्या आतमध्ये उदय यांचा. चला यावेळेस टायमिंग आणि प्लेसमेंट चांगलं होतं. अगदी समोर मारलाय आणि खूप दूरवर मारलाय षटकार. सत्तावीस धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत आणि विजयाचं समीकरण 18 चेंडू आणि 69 धाव्यांची गरज. 18 चेंडूंमध्ये 69 धावा बनवायच्या आहेत. तर माने दादा आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. संजय माने, किरण 10 तोंडे स्ट्राईकवर आहेत. विजयाचं समीकरण 18 चेंडू 69 धाव्यांची गरज. पहिला चेंडू मात्र उजव्या स्टेजच्या खूप दूरवर राहील या ठिकाणी घोषणा आहे अवांतरची. इकिरी धावेची मदतीने धावफलक पुढे जातोय. 68 धावेंची गरज येणाऱ्या काळामध्ये. चला दुसरा चेंडू सुद्धा या ठिकाणी खराब घोषित केला गेलाय.
चला एक चेंडू चांगला डायरेक्ट हिट झालंय आणि तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय बघा. अगदी या ठिकाणी तिसरे पंच आदरणीय शफिक सर आहेत, काय निर्णय देतील. OUT बॅटर या ठिकाणी आउट आणि गोइंग टू डग आउट. टॉस करूया. तर या ठिकाणी नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल ज्यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी जनता गॅरेज या संघाचे संघ मालक आदरणीय धनुभाऊ काशीद यांना विनंती आहे आपण टॉस साठी यायचं आहे आणि त्यांच्या शुभस्ते या ठिकाणी टॉस केलं जाईल. सामना क्रमांक 7. सामना क्रमांक 6चा आपण टॉस करणार आहोत. अवांतरची घोषणा आहे बघा मैदानात. एक वाईड दिला जातोय चेंडू. धनुभाऊ काशीद यांना विनंती आपण टॉस साठी या ठिकाणी यायचं आहे. यावेळी चेंडू आहे लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक हा थोडासा दूरवर राहिला आहे. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये अगदी 2 धावा आपण बघतो या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. सर पेन द्या ना. अगदी आरामात या ठिकाणी सिंगल पूर्ण करतायत बघा. लेग बायचा इशारा आहे बघा. 3 बाद या ठिकाणी 33 धावा आपल्याला बघायला मिळतील. तर षटक क्रमांक 4 या ठिकाणी आपण बघतोय प्रगतीवर आहे. चला डॉट चेंडू आलाय. त्या ठिकाणी इष्टीची संधी होती परंतु एक रणनीतीचा भाग आहे बघा. पुन्हा एकदा या ठिकाणी अवांतरची घोषणा आहे. या षटकामध्ये चेंडू चांगले टाकलेत बघा माने दादांनी परंतु वाईड खूप टाकले. 4 वाईड आहे आतापर्यंत. यावेळेस त्यांच्यावर आक्रमण केलंय. लॉंग ऑफच्या दिशेने जाणारा चेंडू क्षेत्ररक्षक असतील त्या ठिकाणी सिंगल या ठिकाणी पूर्ण करतायत आणि किरण तोंडे कोणालाच घाबरत नाही. ते मात्र आरामात धावा घेत आहेत. चला यावेळेस चेंडू हवेत आहे. हा झेल पकडलाय. चला या षटकामध्ये विकेट सुद्धा बघायला मिळाली. तर 35 धावा आहेत बघा धावफलकावर. 4 बाद 35 धावा आहे. 4 षटकांची समाप्ती या ठिकाणी झाली. 12 चेंडू 61 धावांची गरज आहे आणि जॅकपॉट षटकाचा इशारा आलेला आहे बघा. आदरणीय धनुभाऊ काशीद यांना विनंती आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. आपण लवकरात लवकर या ठिकाणी यायचंय. आदित्य बनसोडे गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू काय
भन्नाट वेगात गेलाय बघा यष्टीरक्षकापर्यंत आणि डॉट चेंडून आपण बघतोय या ठिकाणी सुरुवात झाली म्हणजे 5 चेंडूंमध्ये बनवायच्या आहे 16 धावा, जास्त धावा बनवायच्या आहे. चार बाद 35 धावा आहेत आणि 10 जॅकपॉट षटक फुटक चेंडू होता. मला वाटतं 4 धावा नक्कीच त्या ठिकाणी मिळतील. चला बॅटिंगकडे पॉइंटच्या दिशेमध्ये थोडस खराब कामकाज त्या ठिकाणी प्रकाश यांचं. तर नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करेल ज्यांच्या वतीनं आपल्याला या स्पर्धेसाठी ई बाईक सौजन्य लाभलेलं आहे. हा त्यांचे बंधू आहेत बघा. त्यांच्या बंधूंच्या हस्ते आपण या ठिकाणी टॉस करतोय. तर जॅकपॉट मध्ये 6 धावा बनवल्या म्हणजे आता अधिकच्या 3 धावा या ठिकाणी धावफलकातून वजा केल्या जातील. श्री आर्यन्स या संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय म्हणजे अशोक पानकडे सर यांच्या बाजूने निकाल लागला. त्यांनी गोलंदाजीचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. तर नक्कीच थोड्या वेळामध्ये आपण या ठिकाणी शिवम फायटर्स या संघाला फलंदाजी करताना बघणार आहोत. दरम्यान खास फटका मैदानाच्या आतून येतोय. चेंडू जाईल नक्कीच सीमारेषा पलीकडे. चौकार आलाय. हा अगदी पंचांचा इशारा या ठिकाणी. हा गोलंदाजीवर आक्षेप आलेला आहे. गोलंदाजीवर आक्षेप आलाय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतल्या गेलेली आहे. तिसरे पंच तर गोलंदाजावर आक्षेप या ठिकाणी आलेला आहे आणि पडताळणी चालू आहे. या दरम्यान डॉक्टर गोरे यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी फर्स्ट एड बॉक्स प्राथमिक उपचारासाठी या ठिकाणी फर्स्ट एड बॉक्स आणलेले आहे. तर गोरे साहेबांचे अगदी मानावे तितके उपकार कमी आहे. त्यांचे मनस्वी आभार आणि धन्यवाद.
इट्स अ नो बॉल आणि या ठिकाणी दिनेश विखोना यांच्यावर मात्र बंदी टाकण्यात येत आहे स्पर्धेभर. चौकार आणि फ्री हिट. प्रकाश चौकार, नो बॉल आणि फ्री हिट. प्रकाश शेजूळ गोलंदाज आहे. चला पहिला चेंडू चांगला आहे बघा. फ्री हिटचा चेंडू असताना आपण बघतोय एक प्रभारी गोलंदाज म्हणून ते भूमिका पार करतायत. बदली गोलंदाज आहे. चेंडू मात्र अगदी डॉट आपण बघतोय. फ्री हिटच्या चेंडूवर फलंदाजाला बंदिस्त ठेवलेलं आहे. त्यानंतर लॉंग ऑनच्या दिशेनं अगदी व्ही मध्ये खेळलेला हा फटका आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक असतील, धाव मात्र घेतली नाही. डॉट चेंडू आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 बाद 43 धाव फलकावर असणार आहेत. चला यावेळेस मात्र उडवलेला फटका आहे. जेल या ठिकाणी नक्कीच सुटताना आपण पुन्हा एकदा बघतोय. 4 बाद 43 धावा आहे. यावेळेस देखील झेलचे प्रयत्न झाले. याही वेळेस झेल सुटलेला आहे. धावा पुन्हा एकदा बनवल्या गेल्या नाही. फलंदाज स्थिर आहे, शांत आहे. 4 चेंडू डॉट आलेत. आणि हा 5वा चेंडू डॉट असणार आहे बघा. 5वा चेंडू डॉट आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि याही वेळेस डॉट. चला पहिल्या 5 धावांमुळे या षटकामध्ये 5 धावा आल्यात. त्यानंतर मात्र 6 चेंडू आपण डॉट या ठिकाणी बघितलेलं आहे. झाली झाली आदरणीय महेश मॅच संपली जी ना कोकणे सरांचं या ठिकाणी आगमन आहे, त्यांचं स्वागत असणार आहे. मॅच संपली ना